नमस्कार, अश्विनी फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्लाउजला पाइपिंग कशी करायची। चला तर मग आपण सुरुवात करूया। हा आपला 42 साइजचा कटोरी ब्लाउज आहे। आपण ह्याला सुंदर अशी पाइपिंग करणार आहोत। हे आपल्या क्रॉसमध्ये कट करून घेतलेल्या पट्ट्या आहेत। आपल्याला जेवढ्या हव्यात तेवढ्या पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आपल्या गळ्याच्या हिशोबाने। आता आपण ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून घेऊया। समोरासमोर पट्टी ठेवायची आणि सरळ एक शिलाई देऊन घ्यायची। अशा पद्धतीने आपला क्रॉस नाही द्यायची, शिलाई सरळच द्यायची। आपली सरळ शिलाई देऊन झालेली आहे पट्टीला। आता आपण दुसरी पण पट्टी जोडून घेऊया। परत पट्टीवर पट्टी ठेवायची आणि सरळ शिलाई देऊन घ्यायची। आपली आता पूर्ण पट्टी तयार झालेली आहे। आता आपण पाव इंच दुमडून या पूर्ण पट्टीवर एक शिलाई देऊन घेणार आहोत। शिलाई देत असताना जोडांचा जो भाग आहे तो आतून आला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे। पाव इंच अंतरावर दुमडून शिलाई देऊन घ्यायची। आपण पूर्ण पट्टीवर पाव इंच दुमडून शिलाई देऊन घेतलेली आहे। आता आपल्याला ही पट्टी पाइपिंगची गळ्याला जोडून घ्यायची। चला बघूया आपण आता ही पट्टी गळ्याला कशा पद्धतीने जोडणार आहोत। अर्धा इंच समोरच्या साईडला एक्स्ट्रा घेऊन खालच्या साईडला असा दुमडून घ्यायचा। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अर्धा इंच दुमडून आपण पट्टी जोडायला सुरुवात केलेली आहे। आता आपण पूर्ण गळ्यावर पट्टी जोडून घेऊया। तुमच्याकडे पाइपिंगला काय म्हणतात ते सांगा कमेंट करून। आमच्याकडे तर गोट म्हणतात। अशा पद्धतीने हळूवारपणे गळा खेचायचा नाही आपल्याला। पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्यायची। गळा अजिबात खेचायचा नाही। गळ्याचा आकार आहे तिथे पण खेचायचं नाही। अगदी हळूवारपणे आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आपण पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घेतलेली आहे। परत अर्धा इंच पट्टी एक्स्ट्रा सोडून खालच्या साईडला दुमडून घ्यायची। आपल्याला इथं आता शिलाई पक्की करून घ्यायची आहे। आता आपली पूर्ण गळ्याला पट्टी जोडून झालेली आहे। धागे एक्स्ट्रा जर कापड राहिला असेल पट्टीच्या अलीकडे तो आपण कट करून घेऊया। आपली आता ही पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे। आता आपण पाइपिंग कशी करायची ते पाहूया। आपल्याला ही जी अटॅच केलेली पट्टी आहे जी आपण शिवून घेतली होती गळ्याला ती आता आपल्याला दुमडून खालच्या साईडला न्यायची आहे। अशा पद्धतीने पाहू शकता। आणि जेवढा जाड पाहिजे तेवढ्या जाडीची पाइपिंग आपण घेऊ शकतो।
आपल्या आवडीप्रमाणे आपण बारीक किंवा जाड अशी पायपिंग आपण इथे करू शकतो. अगदी हळूवारपणे आपल्याला ब्लाऊजला खेचायचं नाही. अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण पायपिंग करून घेऊया. पट्टी दुमडवायची आणि वरतून शिलाई द्यायची, पट्टी दुमडायची आणि वरतून शिलाई द्यायची. अशा पद्धतीने आपली पायपिंग छान पद्धतीने तयार होते. पूर्ण गळ्याला आपली पायपिंग करून झालेली आहे. समोरच्या साईडला पण दुमडायची सेम आणि वरतून शिलाई देऊन घ्यायची. ह्या राणी कलरच्या ब्लाऊजवर हा बादामी कलरचा गोट खूप उठून दिसत आहे. अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला पूर्ण पायपिंग करून झालेली आहे. पाहू शकता अगदी छान आणि सुंदर पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली आहे. पाहू शकता खूप छान पद्धतीने आपली पायपिंग तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांसोबत ही माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. मी कमेंटच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.